नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। तर ज्या शेतकऱ्यांना जे आहे आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही, अशा शेतकऱ्यांना जानेवारी पासून नुकसान भरपाईची मदत मिळणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरचंद पाटील यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। तर नेमके ते काय म्हटले आहेत तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। ऑक्टोबर महिन्यातील राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी महिन्यापासून देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। तर तसेच राज्यामध्ये विशेष म्हणजे कोकण ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत अद्याप सुरू नसून ती डिसेंबर नंतर वितरित केली जाईल। तसेच NDRFच्या निकषानुसार मिळालेल्या नियमित मदतीबरोबरच रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपयाची मदत देण्याचा निर्णयसुद्धा शासनाने घेतला होता। तर ही मदत देखील जी आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच पावसामुळे जमीन खरडून वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 47,000 रुपये नियमित मदत दिली असून याशिवाय मनरेगा अतिरिक्त प्रति हेक्टर 3 लाख रुपये देण्याचा जे आहे शासनाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। KYCमुळे मदत वितरणास होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रिस्टॅक फार्मर ID मदतीसाठी स्वीकारला असून 75%हून अधिक शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर आज ज्यांनी फार्मर ID काढलेला आहे तर त्यांना ही मदत मिळणार आहे। तर अजून तुम्ही फार्मर ID काढला नसेल म्हणजे शेतकरी ID तर लवकर काढून घ्यावा। तसेच राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी यंदा सुमारे 20,000 कोटी रुपये मदत दिली आहे। यापैकी 14,000 कोटी रुपये डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधारद्वारे म्हणजे DBTद्वारे जमा करण्यात आलेले आहे। तसेच खरीप हंगामात 90 लाख शेतकऱ्यांना 7,156 कोटी तर रब्बी हंगामात 85.78 लाख शेतकऱ्यांना 6,864 कोटी रुपये वितरित करण्यात आले। तसेच अशी माहिती जी आहे मकरचंद पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे ज्या शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाईची मदत अजून मिळालेली नाही तर त्यांना जे आहे जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी वाटप सुरू होणार असल्याची माहिती पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी होती। धन्यवाद।